सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 127 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेली जी आचार प्रणाली आहे, तत्व प्रणाली आहे, ती आचार व तत्व प्रणाली आपण चिंतन करत आहोत। ज्या अवस्थेत नामधारक वासनिक अवस्थेत आपण असताना ही आचार प्रणाली आणि तत्व आपण किती सांभाळू शकतो आणि किती आचरणात आणू शकतो, या अनुषंगाने चिंतन करत असताना अनेक सद्भक्तांचे प्रतिक्रिया येत असतात। त्यांनी या अनुषंगाने कधी कोणी विचार केलेला नसतो। आज बरीच सद्भक्त मंडळी अभ्यास करताना दिसते, परंतु वाचन करतील, गुरुजनांकडून मार्गदर्शन घेतील, परंतु आचाराचा विचार केलेला नसतो। आचाराच्या संदर्भात सतत नामधारक वासनिकांमध्ये एक भीती किंवा न्यूनगंड निर्माण झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण अनेक सत्संगापासून याचं चिंतन करत असताना आपल्या लक्षात येतं की आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत सुद्धा कितीतरी धर्माचा आचार करू शकतो आणि तो धर्माचा आचार करत असताना एकीकडे आपण परमेश्वराचा धर्म सांभाळू शकतो आणि त्याच अनुषंगाने दृष्टपर भौतिक जगामध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो। कारण परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे त्या धर्माच्या अनुषंगाने छोट्या छोट्या प्रसंगानुरूप तत्वज्ञान सांगितलं आणि छोट्या छोट्या अपेक्षा या जीवाकडून केलेल्या आहे। हे करत असताना आपण भौतिक जगात आपल्या गरजा असेल, आपल्या जबाबदाऱ्या असेल पार पडत असताना विनाकारण आपल्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण होते की जे आहे आपल्या समोर ते आपण पूर्ण करू आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस त्याग करू, त्यावेळेस आचरण करू, त्यावेळेस त्याचा विचार करू, परंतु असं कधी होत नाही। एखादा मुलगा लगेच IAS ऑफिसर, कलेक्टर होऊ शकत नाही, त्याला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं। त्या अनुषंगाने धर्माचा आपण विचार केला पाहिजे। उद्या मी करीन, उद्या मी करणार आहे, ही हाव परमेश्वराने धरायला लावली, करायला लावली, होईल की नाही याचा विचार न करता मी करीन अशी हाव तरी धर, असा प्रयत्न तरी कर आणि त्या अनुषंगाने आपलं या प्रयत्नाचं चिंतन किंवा चिंतनाचा प्रयत्न आपण करत असतो। अनेक सत्संगापासून आपण आचार मालिकेतले वचन बघत आहोत। हे बघत असताना किती किती छोटे जे प्रसंग आहे त्या प्रसंगानुरूप परमेश्वराने आपल्याला खूप मोठं तत्वज्ञान सांगितलंय आणि या तत्वज्ञानातून आपल्याकडून त्यागाची आणि आचरणाची परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे। परमेश्वराने जरी अपेक्षा केली तरी त्याचं फायदा आपल्याला तो होणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण करेल, ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला जड जाऊ नये, आपल्याला त्रास होऊ नये, त्याच्यामध्ये जुळून घेताना आपल्याला अडचणी येऊ नये, अशा पद्धतीने जर विचार केला तर नक्कीच आपण या नामधारक आणि वासनिक अवस्थेत असताना कितीतरी आचार आपण पाळू शकतो। दृष्टपर त्याचा फायदा होतोच, पण अदृष्टपर एक धर्माचं वचन आपण पाळतोय याचं एक वेगळं समाधान, एक वेगळी प्रवृत्ती आणि प्रकृती आपली निर्माण होत असते, वेगळी दृष्टी तयार होत असते। कारण परमेश्वराने परमेश्वराचा धर्म सांगत असताना तेवढ्या श्रेष्ठत्वाचे तत्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्याला माहित आहे चैतन्य परमेश्वर तो सर्वात श्रेष्ठ परमेश्वर, त्या परमेश्वराचं तत्वज्ञान सुद्धा श्रेष्ठ आहे, सर्वात मोठं आहे, प्रगल्भ आहे, बोल्ड आहे आणि म्हणून आपल्या मनामध्ये एक भीती, एक न्यूनगंड तयार झालेला आहे की एवढं मोठं तत्वज्ञान आपण या अवस्थेत कसं पाळू शकतो। एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की हे आचार करताना आपल्याकडून काही चुका तर होणार नाही, काही दोष तर लागणार नाही, काही अविधी तर घडणार नाही, परंतु परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं या अविधीचा किंवा हा दोषाचा विचार न करताही आपण होकारात्मक विचारांनी तत्वज्ञान जर अभ्यासलं आणि होकारात्मक विचारांनी तत्वज्ञानाचा विचार केला
तर कितीतरी असं तत्वज्ञान आहे का आपण ते सांभाळू शकतो, नुसतं सांभाळतच नाही, आचरणात आणू शकतो. आणि त्याचा फायदा आपल्या धर्माच्या दृढतेमध्ये होत असतो, एक परिपक्वता निर्माण होत असतो. आचार्य योग्यता विचारे दृढता परमेश्वराचं सूत्र आहे. ज्यावेळेस आचाराची योग्यता आपण प्राप्त करू त्यावेळेस आपोआपच आपले विचार दृढ होत असतात. समाजात वावरत असताना, समाजात फिरत असताना ह्या वेगवेगळ्या विचाराचा पगडा, एक वेगवेगळ्या विचाराचा प्रभाव आपल्यापर्यंत येऊ शकतो आणि त्यातून आपण धर्मावरून जाऊ शकतो. परंतु ज्यावेळेस आचाराचा विचार आपण करू, ज्यावेळेस आचार करायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्या मनामध्ये या आध्यात्मिक धार्मिक तत्वज्ञानाच्या विचाराची दृढता आपोआपच होत असते. आणि ती दृढता जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण धर्म समर्थपणे पाळू शकत नाही, आचरण करू शकत नाही. आणि म्हणून तत्वज्ञान अभ्यासणं, त्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातून आपण आज काय करू शकतो, उद्या मी करीन त्यापेक्षा आज मी काय करू शकतो, चालू वर्तमान काळाचा विचार करून त्याचा फायदा लगेच आपण उचलायला पाहिजे. आणि या अनुषंगाने आपण गेली अनेक सत्संग घेत आहे. परमेश्वरांनी सांगितलेल्या 4 पदार्थाच्या अनुषंगाने तत्वज्ञान आपण अभ्यासलं, निर्णयात्मक काही विषयाचं आपण चिंतन केलं आणि त्यानंतर कितीतरी सत्संगापासून आपण धर्माच्या आचाराचा विचार करतोय. आचार करण्याचं चिंतन, आचार करण्याचा प्रयत्न, आचार करण्याची विचारधारा आपल्या मनामध्ये रुजवावी आणि त्यातून क्षणोक्षणी त्याग परमेश्वराने सांगितला तो त्याग आपल्याकडून घडावा आणि मोठ्या त्यागापर्यंत आपण जाऊन परमेश्वराच्या प्राप्तीला जावं. कारण परमेश्वराने ही सृष्टी स्वतःचा आनंद देण्यासाठी, स्वतःची प्राप्ती करण्यासाठीच निर्माण केलेली आहे. ह्याच उद्देशाने परमेश्वराने मायेच्या तमीभागातून जीवाला काढलं आणि ह्याच उद्देशाने परमेश्वराने अवतार घेतला. त्याच उद्देशाने परमेश्वराने हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय. ज्या उद्देशाने परमेश्वराने आपल्याला तत्वज्ञान सांगितलं तो उद्देश जर आपण समजून नाही घेतला तर त्या तत्वज्ञानाला किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून अभ्यास हा आचार करण्यासाठी करणं हे या तत्वज्ञानाचं मूळ तत्व किंवा मूळ उद्देश असला पाहिजे. अभ्यास करायला आपण भरपूर लागलेलो आहोत. आजकाल सूत्रपाठ लोक वाचताय, आपल्या गुरुजनांकडून समजून घेताय, लीळाचरित्र वाचतोय, दृष्टांत माहीत आहे, लोक तत्वज्ञानावरती बोलायला लागले, अनेक कार्यक्रमातून साधू संत मार्गदर्शन करताय. परंतु आचाराचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत त्या धर्म घेण्याला आणि त्या धर्माच्या परिपक्वतेला आपण सुरुवातच करू शकत नाही. म्हणून आचाराचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. साधक अवस्थेत असताना आपण नामधारक ही एक साधकच आहे, वासनिक ही एक साधक अवस्था आहे, दीक्षित ही एक साधक अवस्था आहे आणि अनुसरण ही एक साधक अवस्था आहे. या साधकाच्या प्रक्रियेतून आपल्याला आपण कोणत्या प्रक्रियेत आहोत, कोणत्या अवस्थेत आहोत याचं आत्मचिंतन नक्कीच केलं पाहिजे. आणि जितकं झेपेल, जितका होईल तो करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेस नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला अत्यंत स्पष्ट, पारदर्शक सांगितलेल्या असल्यामुळं आपल्या मनामध्ये जी बी शंका निर्माण होईल, जो बी प्रश्न निर्माण होईल, त्या शंकेचं, त्या प्रश्नाचं उत्तर लगेच परमेश्वराने कोणत्या तरी वचनात दिलेलं आहे. म्हणून अभ्यास करत असताना हे आपल्याला जाणवतं आणि जाणवलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत आपण धर्माच्या त्या रस्त्यावरती आध्यात्मिक प्रगतीला सुरुवातच केली नाही असं समजावं. प्रत्येक रस्त्यावरती जात असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला वचन आपल्या बरोबर असले पाहिजे. आपल्या भौतिक जगामधल्या अडचणीमध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये, अध्यात्माच्या प्रगतीमध्ये किती अडचणी येऊ, किती संकट येऊ, जर वचन आपल्या बरोबर असतील तर एक प्रकारचं ते सन्निधान आहे आणि परमेश्वर आपल्याला त्या वचनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहे. जसं पूजनीय माईंभट असेल, पूजनीय आचार्य असेल, महादाईसा असेल, तपस्विनी औसा असेल, यांना प्रत्यक्ष परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलं. श्रीमुखी तत्वज्ञान सांगून तो आचार करायला लावला, त्यांना घडवलं, मडवलं. आपली योग्यता, आपली पात्रता तेवढी जरी नसली
तरी पण परमेश्वरांनी आपल्याला असन्निधानी वचनरूप गोविंदाचं सन्निधान सांगितलेलं आहे आणि आज्ञाप्रतिपालन हेच सन्निधान परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय. जर सन्निधान भेटलं परंतु परमेश्वराची आज्ञाप्रतिपालन नाही केली तर ते असन्निधानच आहे. परंतु असन्निधानी ही जर परमेश्वरांनी सांगितलेली आज्ञाप्रतिपालन करणं म्हणजे आचार प्रणाली जर आपण जोपासलं याचा अर्थ ते सन्निधानच आहे, परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्यामुळं आपल्या मनामध्ये ती नकारात्मक भावना यायलाच नको, ती आली नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण हे आचाराच्या अनुषंगाने वचनाचं चिंतन करतो त्यावेळेस क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला परमेश्वराचं हे मार्गदर्शन लाभत असतं आणि ते मार्गदर्शन अप्रत्यक्षरित्या परमेश्वरच आपल्याला करतात, कारण बोध आणि बोधशक्ती ही परमेश्वराकडून येत असते. उमट हे परमेश्वराकडूनच येत असतो. म्हणजे ज्यावेळेस आचार करतो आपण किंवा अभ्यास करतो, चिंतन करतो, त्यावेळेस काहीतरी जे आपल्याला कळतंय, काहीतरी जे आपल्याला समजतंय आणि त्या समजण्यावर आपण जेव्हा कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतोय ते प्रत्यक्ष परमेश्वराकडून आहे. ते आपले निर्मित नाहीये किंवा आपलं त्यातलं कोणत्या प्रकारचं योगदान नाहीये किंवा आपलं ते कर्तृत्व नाहीये. ही भावना पहिले आपण निर्माण केली पाहिजे. कारण जे बी धर्मासाठी आपण उठतो, जे करतो, जे बोलतो, जे ऐकतो किंवा कृतीवर जातो, आचारावर जातो, त्यागावर जातो, हे सर्व काही परमेश्वराकडून असतं. ती शक्ती, ते सामर्थ्य हे परमेश्वराकडून आपल्याला भेटत असतं. प्रयत्न करी दैवाचे साह्य. आपण या धर्माच्या अनुषंगाने एक एक पाऊल जसं परमेश्वराकडे टाकत असतो, तो आपला प्रयत्न त्याला नक्कीच परमेश्वराचं साह्य भेटतं म्हणून आपण टाकतोय. कारण हा ऊर्ध्वगतीचा विचार आहे. एक तर ऊर्ध्वगतीचा विचार येणंच अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो येणं म्हणजे परमेश्वराची कृपा आहे. त्या ऊर्ध्वगतीच्या विचाराने जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो त्यावेळेस जसं एखाद्या लहान बालकाला आपले वडील हाताला बोटाला धरून चालवायला शिकवतात त्या पद्धतीनं परमेश्वर आपल्याला ते चालायला शिकवतात, ते करायला शिकवतात. अशी भावना एक निर्माण जर आपली झाली तर नक्कीच आपल्याला एक आधार वाटेल, एक विश्वासार्हता वाटेल. त्या आत्मविश्वासातूनच आपण या आचाराच्या अनुषंगाने एक एक पावलं पुढे टाकू आणि त्यातला जो आनंद आहे तो अवर्णनीय, ती प्रचिती आहे. फक्त करायला सुरुवात केल्यानंतर त्यातली योग्यता, त्यातली पात्रता, त्यातली प्रचिती, त्यातला जो आनंद आहे ते आपल्याला जाणवेल. ज्यांनी करायला सुरुवात नाही केली त्याला जाणवणार नाही आणि त्याला सांगितलंही त्याला पटणार नाही. म्हणून जेव्हा आपण त्यागाच्या अनुषंगाने विचार करतो मग तो छोटासा कोणताही त्याग असो, कोणताही, मागच्या सत्संगामध्ये आपण काही त्याचा विचार केला, छोटासा त्याग, क्षणोक्षणी त्याग करायला लावला. त्यागाचे अनेक प्रकार आहेत. त्या छोट्या छोट्या त्यागातूनच आपण मोठ्या त्यागापर्यंत जाणार आहोत. लगेच कोणतीही गोष्ट होत नसते, त्याला सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीतूनच करावं लागते आणि म्हणून आपण त्याग हा आचाराचा एक भाग आहे हा विचार करून आपण त्या अनुषंगाने पावलं उचलले पाहिजे. परंतु हे पावलं उचलताना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जे करायचंय ते काय करायचंय, ते कसं करायचंय, कशा पद्धतीनं करायचंय, कशा प्रकाराने करायचंय हे जर समजलं नाही तर आपण कोणती गोष्ट करू शकत नाही. भौतिक जगामध्ये एखादा व्यवसाय करत असताना, एखादं काम करत असताना कोणताही विषय आपण पहिले समजून घेतो आणि समजून उमजून जाणून घेतल्यानंतर ते योग्य पद्धतीने ते काम आपण करू शकतो. काम करण्याला महत्व नाही, ते स्मार्ट काम झालं पाहिजे, चांगलं काम झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. तसं अभ्यास करण्याला महत्व नाही, ती अचूकता आपल्याला समजली पाहिजे, ती उमट आपल्याला समजली पाहिजे आणि ते करण्यासाठी आपली प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, तो उत्साह निर्माण झाला पाहिजे. अभ्यास करताय, खूप खूप अभ्यास करताय पण डोक्यात काहीच जात नाही. अभ्यास करतोय, खूप खूप अभ्यास करतोय पण कृतीवर काहीच येत नाही, ते अभ्यासाला काही अर्थ नाही. थोडं करायचंय परंतु ते अंतरात उतरायचंय. परमेश्वर म्हणतात, परमेश्वर ही अंतर्गाम्य आहे. ते अंतर्गाम्य अंतरात जेव्हा उतरल तेव्हा आपल्यामध्ये तो एक उत्साह, एक त्यागाची भावना, एक कृतीची प्रवृत्ती निर्माण होईल. तेवढं सोपं नाहीये, परंतु त्यासाठी परमेश्वराकडे जर दररोज आपण प्रार्थना केली, एक हट्ट धरला तर नक्कीच हे शास्त्र आपल्याला उमजतं, आपल्याला कळतं, आपल्याला समजतं आणि ती ताकद त्यागाची निर्माण होत असते. ती हिंमत आपोआपच परमेश्वराकडून आपल्याला ती येत असते. कारण ती हिंमत ही आपल्यामध्ये नाहीये, जीवामध्ये नाहीये. तर कोणतीही गोष्ट त्याग करायचं म्हटलं का आपले हात कापतात. आपल्याला एखादी वस्तू द्यायची कोणाला तरी पहिला आपण विचारतो का ती कधी आणून देशील. कोणाला द्यायची याचा विचार केल्यानंतर पहिल्यांदा आपला त्याचा अनुभव, त्याचा इतिहास आपण मनामध्ये
आणत असतो का, यांनी पाठीमागची एखादी वस्तू नेली आहे ती बरोबर वेळेत आणून दिली की नाही, चांगली आणून दिली की नाही. तसं आपल्याला त्याग करायचा म्हणजे काहीतरी सोडायचंय, आणि ते सोडण्याची प्रवृत्ती, ती प्रकृती, त्याच्यामध्ये जी हिंमत लागते ती परमेश्वराच्या तत्वज्ञानातून निर्माण होतं, ती परमेश्वराच्या ज्ञानातून निर्माण होत असते. आणि ते ज्ञान देणं, ती प्रवृत्ती निर्माण होणं, ते परमेश्वराची कृपा असते. आणि म्हणून ती मिळवण्यासाठी आपल्याला एखादा विषय समजून घेणं, जाणून घेणं आणि मग त्या कृतीचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण हे तत्वज्ञान अभ्यासतोय, त्याच अनुषंगाने आपण हे वचनाचं चिंतन करतोय. अनेक सद्भक्तांच्या प्रतिक्रिया येत असतात, कोणाला काहीतरी जाणवतं, कोणाला काहीतरी प्रचिती येते, कोणीतरी काहीतरी सुरुवात केलेली असते, कोणामध्ये काहीतरी बदल घडलेला असतो, तो बदल मला कळवतात. हे ऐकल्यानंतर या सत्संगाचा फायदा अनेकांना होतोय हे समजल्यानंतर, हे लक्षात आल्यानंतर माझ्यामध्ये सुद्धा एक वेगळी प्रेरणा, एक वेगळी भावना, एक वेगळी ताकद निर्माण होत असते. आणि सर्व काही परमेश्वराकडून चालू आहे. जीव जीवाला काही देऊ शकत नाही, जीव जीवाला देण्यासाठी जीवाकडे काही नाही. त्यामुळं परमेश्वराच्या कृपेने या गोष्टी होत असतात, परमेश्वराच्या कृपेनेच हे सर्व चालत असतं. आणि तीच भावना आपण ठेवली पाहिजे, आणि त्याच भावनेतून आपण अभ्यासाचं चिंतन आणि कृतीचं चिंतन, विचार, नियोजन, आयोजन केलं पाहिजे. मागच्या सत्संगामध्ये हिंसा पाप, पापातो नरक या सूत्रांपर्यंत आपण आलेलो असतो. हिंसा पाप, हिंसेचं अत्यंत सूक्ष्म परमेश्वरांनी आपल्यापर्यंत व्याख्या आणलेली आहे. साधं मुंगीचंही हिंसा आपल्याकडून घडली नाही पाहिजे. कोणाचं मन दुखेपर्यंत हिंसा आपण केली नाही पाहिजे. मुंगीचं आपल्याकडून कोणत्या प्रकारचं, मुंगीला आपल्याकडून त्रास नाही, मुंगीचा आपल्याकडून त्रास नाही, अत्यंत सूक्ष्म असा प्राणी, त्याची सुद्धा हिंसा न करण्याचं वचन परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, वचन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन अत्यंत सूक्ष्म हिंसा कोणती आहे का, कोणाचं मन दुखवणं, कोणाला त्रास देणं, कोणाविषयी नकारात्मक विचार करणं, कोणाविषयी बदनामी वाचक, इकडचं तिकडं, तिकडचं इकडे, एक प्रवृत्ती असते, प्रकृती असते, त्याला आपण थांबू शकत नाही. परंतु तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. कानवाथर म्हणजे इकडचं तिकडं, तिकडं तिकडे एक प्रवृत्ती असते, ती हिंसेमध्ये परमेश्वराने पकडलेली. इतका सूक्ष्म कोणत्याही तत्वज्ञानात कोणीही सांगितलेलं हे कधीही माझ्या ऐकवत नाही किंवा वाचण्यात नाही. इतकं सूक्ष्म परमेश्वराने हिंसा सांगितली आहे. आणि जर विचार केला तर क्षणोक्षणी, पावलोपावली आपण अनेकांचे मन दुखवत असतो, अनेकांना त्रास देत असतो, अनेकांच्या विषयी नकारात्मक भावना निर्माण करत असतो. कोणत्या प्रकारचं घेणं देणं नसताना त्याविषयी इकडचं तिकडं, तिकडचं इकडं बोलत असतो. ही प्रवृत्ती आहे. हे करत असताना आपल्याकडून किती हिंसा होती, आणि ती हिंसा आपल्या किती माथी लागते, त्याचे भोग आपल्याला किती भोगावं लागतात, आणि ते भोगण्यासाठी, ते निस्तारण्यासाठी कितीतरी जन्म आपले जाऊ शकतात. याचा जेव्हा तत्वज्ञानातून आपण विचार करू, नक्कीच त्याच्यावरती संयम, त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. माहीतच नसेल तर संयम नाही आणू शकत. एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्याला माहीत झाला तर आपोआप नक्कीच आपण सावध होऊन जातो. तर हा परिणाम काय आहे? हिंसा पाप, पापातो नरक. नरक अनेक प्रकारचे 13 भेदी नरक परमेश्वरांनी सांगितलेले. कोणाचं तरी मन दुखवलं तर हे चलद्रूपाचं नरक आपल्याला लागतं. चलद्रूपाचं नरक म्हणजे 84 लाख योनी. आपल्याकडे आजूबाजूला जे प्राणी आहे ते प्राण्याचा जो लेप लागतो, ते नरक प्राप्त होतं, ते कोणाचं तरी मन दुखवल्याने होतं. आणि ती किती मोठी हिंसा याचा विचार करा. परमेश्वरांनी यावरती खूप टोकाच्या आणि खूप स्पष्ट आणि पारदर्शक वचन आपल्याला सांगितलेले. एकाचं मन दुखावण्यापेक्षा त्याचा शिरच्छेद करा म्हणले परमेश्वर. शिरच्छेद हा एकदाच केला जातो, परंतु मन दुखावल्यानंतर कितीतरी वेळा परत 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 ती हिंसा होत असते. कधीतरी एखाद्याचं मन आपण दुखवलेलं असतं, त्याला ते परत परत आठवत असतं, किंवा कधीतरी समोरासमोर आल्यानंतर त्याच्या त्या लक्षात येतं की अरे यांनी आपलं मन दुखवलेलं, यांनी आपला अपमान केलेलं, यांनी आपल्याविषयी नकारात्मक भावना समाजामध्ये पसरवली, यांनी माझ्याविषयी कोणाला तरी काहीतरी सांगितलेलं आहे. म्हणजे वारंवार हिंसा घडत असते, आणि वारंवार जेवढी हिंसा ती घडेल, जितका त्याला त्रास होईल तितकं आपल्या माथी ते पडत असतं. आणि म्हणून अत्यंत सूक्ष्म अशी हिंसा परमेश्वरांनी सांगितली आहे. टीका पक्षकारांनी सुद्धा त्याचं व्याख्यात रूपांतर केलेलं आहे का आपल्यापासून कोणाला तरी त्रास, कोणापासून आपल्याला त्रास, हीच हिंसा आहे.
याच्या व्यतिरिक्त ती पुढची हिंसा तर ती खूप मोठी मोठी वाढत जाणार आहे, ही अत्यंत सूक्ष्म हिंसा. ना आपल्या मनावरती आपल्या विचारावरती काबू करणं ही पहिली ड्युटी, हे पहिलं कर्तव्य, पहिलं आचार्य आपलं. काहीतरी घेणं देणं नसताना आपण जाता जाता कोणाविषयी काहीतरी बोलून जातो, नकारात्मक भावना निर्माण होत असते, कोणाला तरी काहीतरी सांगत असतो. हा संयम आपल्या विचारावरती आपल्या तोंडावरती आणणं हे पहिलं आपलं काम आहे, हा पहिला आचार आहे. जेव्हा आपण एकाग्रपणे ते संयम आणू त्याच वेळेस पुढच्या साऱ्या गोष्टी होतील. म्हणून याचा आपण नक्की पूर्णपणे विचार केला पाहिजे. हे करतंय का नाही, होतंय का नाही आपल्याकडून, जर होत असेल तर त्याच्यावरती कंट्रोल कसा करता येईल, परमेश्वराकडे प्रार्थना करून त्यातून बाहेर कसं पडता येईल याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. परमेश्वराने सांगितलेलं हे तत्वज्ञान अत्यंत सूक्ष्म आणि आपल्या इतक्या फायद्याचं आहे का ते आपलं हित करून देणार आहे, आपलं भलं करून देणार आहे. कारण अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण हेच करत आलो आणि हे करत असताना दुःखात पडत गेलो. पण ते दुःखाची जाणीव आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सावध होणार नाही. ती जाणीव आपल्याला झाली पाहिजे का अरे आपण कधीतरी या दुःखातून आलेलो आहे आणि परत कधी जायचं नाहीये. ती जाणीव एकदा झाली की मग माणूस सावध होत असतो. परद्रव्याच्यानी नावे पडीला कवडा आदी करून निघावा. पूज्य माईम भट्टांनी देवाला विचारलंय आणि त्यातून परमेश्वरांनी हे उत्तर पूज्य माईम भट्टांच्या निमित्ताने आपल्याला दिलेलं आहे. कारण हा निवृत्ती मार्ग, प्रवृत्ती मार्ग आणि या निवृत्ती व प्रवृत्ती मार्गामध्ये कशा पद्धतीचं तत्वज्ञान आणि कशा पद्धतीनं आचार करावा हे परमेश्वरांनी सांगितलेले. कारण धर्म सांभाळत असताना, कालक्रमणा करत असताना जीव हा स्वार्थी असल्यामुळं अभिलाषेपोटी त्याच्या मनामध्ये अनेक भावना निर्माण होत असतात. कोणाचं तरी काहीतरी घ्यावं, कोणाचं तरी काहीतरी मिळावं, आपल्याला ही अभिलाषा सतत तो बाळगत असतो आणि या स्वार्थापोटी तो करत पण असतो. परमेश्वराने त्यातलं अत्यंत सूक्ष्म असं नैतिकता, सूक्ष्म असं तत्व सांगितलेलं आहे का परद्रव्याच्यानी म्हणजे दुसऱ्याचं द्रव्य ते रस्त्यावर जरी पडलेलं असेल तरी ते घेऊ नये. कवडा म्हणजे अत्यंत कमीत कमी किंमत असलेलं द्रव्य, ते सुद्धा आपण घेतलं नाही पाहिजे. इतकं सूक्ष्म असा त्याग परमेश्वराने आपल्याला करायला लावलेला आहे. रस्त्याने जात असताना कोणाचं तरी रस्त्यावरती पडलेलं द्रव्य जर आपल्याला दिसलं तर त्याची सुद्धा आपल्याला अभिलाषा आपण बाळगली नाही पाहिजे. ही नैतिकता जोपर्यंत आपण धर्मात सांभाळत नाही तोपर्यंत धर्माची इमारत आपण कधी बांधू शकत नाही. आपल्या वैयक्तिक जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, कौटुंबिक जीवनात असेल, व्यावसायिक जीवनात असेल, ही नैतिकता आपण सांभाळली पाहिजे. आज इकडं आजूबाजूला जर बघितलं तर भ्रष्टाचाराचा महापूर होताना दिसतोय, वाढताना दिसतोय. आणि कितीतरी असे साधक आहे, उपदेशी आहे, नामधारक आहे, वासनिक आहे की जे व्यवसाय करतात, जे नोकरी करतात, जे शासकीय सेवेत आहे, त्यांना हे प्रसंग वेळोवेळी येत असतात. परंतु एक तुम्हाला सांगतो की ज्यांनी नैतिकता सांभाळली त्याचाच योग पुढे शास्त्राशी येतो, चांगल्या चांगल्या साधकांशी येतो, चांगल्या चांगल्या गुरुजनांशी येतो आणि त्याचा त्याग संभवतो. असे कितीतरी आजूबाजूला माझ्या सद्भक्त आहे की ते नैतिकता सांभाळताय म्हणून शास्त्र समजतंय. ज्यांनी नैतिकता सांभाळली म्हणून त्यांच्याकडून त्याग झालेला आहे, ते आज अनुसरलेले आहे. कारण अभिलाषेच्या गोष्टी प्रत्येकाला निर्माण होत असतात. कोणत्या व्यवसायात असो, कोणत्या नोकरीत असो, कुठंतरी कधीतरी केव्हा तरी त्याला ती अभिलाषा निर्माण होत असते. आणि न चोरी करणारा जगात कुणी सापडणार नाही. त्यांनी कशाची तरी कुठंतरी केव्हा तरी चोरी केलेली असते. पण देवाने त्याच्यापेक्षा सूक्ष्म सांगितलंय, परद्रव्य म्हणजे रस्त्यावर पडलेला सुद्धा कवडा आपण घेऊ नये म्हटल्यानंतर दुसऱ्याचं घेण्याचा विषयच येत नाही. आणि अशा प्रसंगानुसार आपण याच्यामध्ये सावधता बाळगली पाहिजे. हे वचन जर आपल्या सतत स्मरणात असेल, चिंतनात असेल तर नक्कीच आपण यावरती सावधानता निर्माण होत असतो. आपल्याला देव कळाला, धर्म कळाला, बोध झाला, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर यातला फरक समजला. आणि हे समजत असताना आचाराच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ही असली सूक्ष्म सूक्ष्म जे आचार प्रणाली आहे ती आपण बाळगल्याला सुरुवात केली तरच मोठ्या आचारापर्यंत जाऊ शकतो. जो नैतिकता हा धर्माचा पाया आहे.
जो नैतिकता सांभाळेल आपल्या जीवनामध्ये तोच पुढे प्रगतीला पोहोचेल, तोच त्यागापर्यंत जाईल, तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो आणि तोच परमेश्वरही त्यालाच संधी देऊ शकतात. जरी श्रीमद भगवद्गीतेत परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेले की अनन्य भावे मला शरण आलेला हा भक्त यांनी पाठीमागे कितीही वाईट कर्म केलेले असेल तरी मी तुला निसंशय मोक्षाला घेऊन जाईल, परंतु त्याला त्या वाईट कर्माचा प्रायश्चित्त म्हणजे पश्चाताप झाला पाहिजे, त्याला दुःख झालं पाहिजे, परत न करण्याची त्याच्या मनामध्ये ती एक भावना दृढ झाली पाहिजे. कारण कळत न कळत आपल्याकडून अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात, कारण जीव हा चुकीचा पुतळा आहे. परंतु ज्यावेळेस बोध झाला, ज्यावेळेस धर्म समजला, ज्यावेळेस तत्वज्ञान कळालं, त्याचे तत्व सिद्धांत आचार विचार प्रणाली कळाली, तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपण या गोष्टी पाळायला सुरुवात केल्या पाहिजे. त्याच वेळेस आपण पाळायला सुरुवात करू शकतो, त्याच वेळेस आपण विचार करू शकतो आणि त्याच वेळेस परमेश्वर सुद्धा सहाय्य करतात. आणि म्हणून परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय का दुसऱ्याच्या रस्त्यावरती पडलेले काही दिसले आपल्याला तर त्याचा सुद्धा त्याग करता आला पाहिजे. नाही तर आपल्यासाठी परमेश्वराच्याच कृपेने आपल्या रस्त्यावरती कोणीतरी देवानेच ठेवलंय आणि मग ते आपल्याला उपयोगात यावं म्हणूनच आपण घ्यावं हा विचार त्याच्या मनामध्ये आला नाही पाहिजे. किंवा काही लोक असे विचार करतील का घ्या आणि लावा धर्माला. धर्म एवढा दुबळा नाही का काही लावा आणि मग धर्म उभा राहील. धर्माला काही गरज नाही. धर्म परमेश्वराचा आणि परमेश्वर समर्थ आहे तो सांभाळण्यासाठी. धर्मालाच लावायचा असेल तर आपलं जीवन लावायचंय, आपलं आचार प्रणालीतून त्याग लावायचा आहे आणि परमेश्वर कृपेने आपल्याला मिळालेलं जे कष्टाचं द्रव्य ते लावलं तर अहेतुक बुध भजन, अहेतुक मायापूर भजन, मग ज्ञान आणि प्रेम प्राप्त होणार आहे. असं कोणाकडूनही ओरमडलेलं अनैतिक कुठेतरी सापडलेलं कुठेतरी चोरलेलं हे द्रव्य धर्माला लावून धर्म प्राप्त होत नसतो. म्हणून परमेश्वरांनी या गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आहे. प्राप्त विषयाचा त्याग करावा आणि हे प्राप्त विषय प्राप्त होत असतात. केव्हा तरी कुठेतरी ही गोष्ट आपल्याला कळत असते. आता या नैतिकतेवरती किती बोललं तरी कमी आहे. एखादा व्यवसाय करत असताना त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग बरेच येतात. तर एखादी वस्तू 100 रुपयाला आणलेली आहे आणि त्यांनी 15% त्याच्यावरती प्रॉफिट मिळवण्याच्या उद्देशाने त्या वस्तूची किंमत 115 ठेवलेली आहे. हे नैतिक आहे कारण त्यांनी ते ठरवलंय आणि त्यातूनच त्याचा तो जबाबदारी आहे ती तो पाळणार आहे. परंतु एखादी व्यक्ती आली, अज्ञान आहे, त्याच्या मजबुरीचा फायदा उचलण्याच्या अनुषंगाने ठरवलेली 115 रुपयाची वस्तू ती जर 125ला दिली, अधिकचा नफा ठरवण्या व्यतिरिक्त जर मिळवला तर ते अनैतिक आहे. नोकरी करत असताना एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की ही काम करून द्या, ते काम करण्यासाठी आपल्याला जर गव्हर्नमेंट पगार देतंय, त्याच्या व्यतिरिक्त जर आपण अभिलाषा ठेवली तर ते अनैतिक आहे, ते भ्रष्टाचार आहे. एखादी वस्तू रस्त्यावरती सापडली, ती आपण घेतली आणि आपल्या उपयोगाला लावली तर ते अनैतिक आहे. तर ती वस्तू जरी आपण घेतली, आपल्याला सापडली, तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन नेऊ देऊ शकतो. आणि पेपरमध्ये असे कितीतरी प्रसंग आपण वाचत असतो. कोणत्या तरी रिक्षा ड्रायव्हरला काहीतरी वस्तू सापडली, त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं, पोलीसनी त्याचा सत्कार केला. कारण ही जी गोष्ट आहे ही आता दुर्मिळ होत चाललेली. इमानदारी, नैतिकता सांभाळणारा हा जीव आहे हा आता खूप कमी झालाय. म्हणून कधीतरी केव्हा तरी असे प्रसंग आल्यानंतर ते पेपरला छापून येतं का? इमानदारी हा त्याचा स्वभाव असला पाहिजे, नैतिकता हा त्याचा स्वभाव असला पाहिजे. परंतु त्या स्वभावाला लोकांनी तिलांजली दिल्यामुळं असे कधीतरी प्रसंग झाले तर नक्कीच त्याचा सत्कार लोक करतात आणि असे माणसं दुर्मिळ झाले हे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यापासून प्रेरणा घेण्याची ती भावना हे बातमी छापून पेपरमध्ये आणण्याच्या उद्देशाने ते करत असतात. परमेश्वरांनी तर आपल्याला ते तत्व सांगितलंय की प्राप्त विषयाचा त्याग करावा. विषय हे प्राप्त होत असतात. जड पदार्थ असेल, चेतन पदार्थ असेल, पैसा असेल, इस्टेट असेल, याच्यावरून कितीतरी लोकांचं भांडणामध्ये आयुष्य जातं आणि आजूबाजूला कितीतरी लोक मला दिसतात की तुमची सर्व जबाबदारी संपली, मग आता तुम्ही कशासाठी थांबले. जेव्हा विचारतो मी तेव्हा ते सांगतात याची केस चालू आहे, त्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्या जमिनीच्या इस्टेटीचा वाद चालू आहे. पण अटॅक आल्यानंतर हे सर्व थांबणार आहे आणि पुढची पिढी ते सांभाळणार आहे. ही भावना
किंवा ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही येत असल्यामुळं त्यांचं सारं आयुष्य तिथं निघून जातंय. म्हणून मिळालेल्या अनिष्टजनक पदार्थाचा त्याग केला पाहिजे, चुकीच्या पदार्थाचा त्याग केला पाहिजे. ही त्यागाची भावना ती सतत जर आपण रुजवत राहिलो ना, आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपण सांगत राहिलो, तर नक्कीच कधीतरी केव्हा तरी या अभिलाषा निर्माण होताना आपण नक्की सावधानता बाळगू शकतो. आणि तो त्याग परमेश्वरांनी कसा करायला लावलाय हे पुढच्या सूत्रात परमेश्वरांनी मळवत त्यागतो निर्गुण. त्यागाच्या प्रकारामध्ये आपल्या मागच्या सत्संगात पण बघितलं आणि त्यागावरती एक सत्संगच आपण घेतलेला आहे. परमेश्वरांनी सांगितलेले जे त्यागाचे प्रकार आहे त्यातला हा जो मळवत त्याग तो निर्गुण परमेश्वरांनी सांगितले. मळ समजून तो संसाराचा त्याग करून ईश्वरीला परमेश्वराला अनन्यभावे शरण जर गेला तर तो निर्गुण सांगितलाय. कारण निर्गुण निराकार परमेश्वराचं हे तत्वज्ञान आणि ते तत्वज्ञान मिळवायचं तर त्याच पद्धतीचा त्याग, त्याच पद्धतीची भावना आपली जर असली तरच आपल्याकडून तो त्याग होऊ शकतो. हे अनिष्ट आहे. मळवत त्याग म्हणजे घाण, एखादी आपल्या घरातली घाण किंवा आपल्या पोटातली घाण जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याचा विचार आपण कधीच करत नाही. कारण ती घाण आहे, ती कधी टाकू याच्यासाठी आपला प्रयत्न असतो आणि कधी टाकले जाईल तोपर्यंत आपल्याला अस्वस्थता वाटत असते. म्हणून ती घाण आहे, ही घाण आपण कधी टाकू अशी भावना जेव्हा निर्माण होते, तशीच बाकीचा सुद्धा त्याग ही घाण आहे. प्रपंच असेल, इतर कर्मकांड असेल, विधी असेल, अंधश्रद्धा असेल, कारण आपण जीवासून जीवाची भक्ती करतो, कारण आपण आपल्या प्रेमात आहे. परमेश्वर सांगितलं विशिष्ट बुद्धी ठेवू नका, तरी आपण विशिष्ट बुद्धी ठेवतोय. जीव जीवाचं ऐकतोय, जीव जीवाचं करतोय, परमेश्वरांनी सांगितलेले. मग त्यातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याच्याने त्याग होऊ शकत नाही ना आपल्याला त्या त्यागाचा फायदा होऊ शकत. आपण परमेश्वराचे भक्त असताना सुद्धा दैवराटीत असताना सुद्धा देवतेच्या भक्तीच आपण करतो. कारण दृष्टपर आपण जर करत असेल तर ती देवतेची भक्ती होते ना. आपल्याकडून जीवाचा त्याग होत नाही, देवतेचा त्याग होत नाही. प्रपंचाचा त्याग करणं खूप अवघड आहे. कारण प्रपंचामध्ये आपण परमेश्वराने तर प्रपंच अनिष्ट सांगितलेला आहे. कर्तव्याच्या भावनेने पाहणं आणि त्यातून एकदम जीव ओतून करणं, बघणं याच्यात खूप मोठा फरक आहे. परंतु ज्ञानाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही आणि म्हणून ते समजून उमजून घेऊन मग आपण पुढं केलं पाहिजे. मळवत त्याग तो निर्गुण त्या पद्धतीनं आपल्याकडून होईल का, होऊ शकतो का, याचं चिंतन, याची हवा आपण धरली पाहिजे. आणि ते होणं एवढं सोपं नाहीये. परंतु जेव्हा धर्माची जाणीव होईल, आपलं हित कळेल, परमेश्वर कृपेने आपल्याला हे सर्व उमजेल, समजेल, तेव्हा नक्कीच आपली ती भावना, ती विचारधारा, ती दृष्टी निर्माण होत असते आणि घाण आहे घाण आहे घाण आहे असं वाटत असून त्यावेळेस आपण आपोआपच त्या मार्गाला जात असतो. काही बंधनं असतात, काही जबाबदाऱ्या असतात, परंतु ती तळमळ, ती धडपड त्याची मनामध्ये सतत येत असते आणि ती आली पाहिजे. कारण पूर्वकर्मात आपण जोडलेले ते अडथळे असतील, त्या अडचणी असतील, त्याच्यावरती मात केल्याशिवाय पर्याय नाही अशी भावना निर्माण होऊन तो प्रयत्न जर केला तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला होत असतं. परमेश्वर लागी काळ कुळ लोक ये तिन्ही अंगवावी. परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या भक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराचा आनंद जो मिळवायचा आहे त्यासाठी परमेश्वरांनी त्याग तर अनेक सांगितलंय. त्यातला हा एक त्याग आहे की काळ कुळ लोक ये तिन्ही अंगवावी. आता काळ म्हणजे ऋतुकाळाचे दुःख. उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, साधकाला हे दुःख होत असतं आणि आपल्याला सुद्धा होत असतं. आपण कधी स्नान करताना किंवा स्नान करायला जाताना दिवाळीच्या नंतर हिवाळ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो का तर त्रास होत नाही. उन्हाळ्यात खूप ऊन असतं, त्रास होतो, पावसाळ्यात त्रास होतो. म्हणजे आपण आल्हाददायकता स्नान करायला जाताना सुद्धा ती विचार आपण करत असतो. तर ह्या ऋतू काळाचं आपल्याला दुःख होणार आहे, तर त्याचा त्याग आपण केला पाहिजे. ती मनात भावना असली नाही पाहिजे. कुळातील मनुष्याचे बोलणे, आजूबाजूला नातेवाईक असतात, आप्त असतात, त्यांचा तर त्याग करायला लावलेला आहे. जरी त्याग केला तरी त्रास होणार आहे, नाही केला तरी त्रास होणार आहे. कारण ते बोलणे बोलतातच, तोंड दिलेलं आहे, ते बोलण्यासाठीच दिलेलं असतं आणि जाणीव नसते तर मग तो बोलणारच आहे.
इतर लोकांचे बोलणे सुद्धा सहन करावे. लोक असतात इतर, हे का करतो, कशासाठी करतोय, देवदेव करतोय, धर्म करतोय, करील का नाही, होईल का नाही याच्याच्यानी, हा नुसता बोलतोच आहे, अशा अनेक गोष्टी असतात आजूबाजूला. त्याकडे दुर्लक्ष करायची प्रवृत्ती आपली निर्माण झाली पाहिजे. जोपर्यंत आपण हे दुर्लक्ष करत नाही तोपर्यंत आपण संयमाने परमेश्वराच्या धर्मावरती चालू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींना आपण डिस्टर्ब होऊ, धर्म आपण सांभाळू शकत नाही. कारण आज समाज याच्यामध्ये धर्म सांभाळताना खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. आज सोशल मीडियाचं जग आहे आणि या सोशल मीडियावरती व्हॉट्सअपचे ग्रुप उदंड झालेले आहे. त्याच्यावरती काहीतरी चालू असतं, त्यातून आपण डिस्टर्ब होत असतो. आपल्या धर्माच्या अनुषंगाने आपल्याला त्यावरती त्रास होत असतो आणि म्हणून धर्मावरतून जाण्याची शक्यता असते. धर्म खरा आहे, तत्व खरा आहे, परमेश्वरांनी सांगितलेले आचार विचार प्रणाली खरी आहे, पण हा जो जीव आहे जो सांभाळणारा तो खरा नाहीये. आणि त्या खरेपणात उतरायचं असेल तर परमेश्वराचं एक खरेपण तत्वज्ञानातून आपण घेतलं पाहिजे. आणि हे घेत असताना हा त्रास होणार आहे हे गृहीत पण आपण पकडलं पाहिजे. परंतु ह्या त्रास आपण पूर्वकर्मात जोडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या माथी तो येणार आहे आणि भोग हे भोगाने संपल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून चालत राहिलं पाहिजे आणि हे सण करत राहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय परमेश्वर भेटू शकत नाही. तळ हाते भाली आणावे, म्हणजे हातातून जाणारा जो भाला आहे दिसत नाही तसा त्याग आपल्याकडून झाला पाहिजे. परंतु तो होत नाही, कारण आपण छोटीशी क्रिया आहे ती सुद्धा आपण दिंडोरा पिटून पिटून लोकांना करत सांगत असतो की माझी क्रिया आहे, माझी क्रिया आहे, माझी क्रिया आहे. एका हाताने केलेली क्रिया, एका हाताने केलेला त्याग, एका हाताने केलेला दान दुसऱ्या हाताला कळू नये हे तत्व आहे हे आपण विसरलेलो आहे. कारण आपली राजस प्रवृत्ती, तामस प्रवृत्ती आहे. आपण करतोय का आणि कशासाठी हे आपल्याला समजत नाही. अहेतुक आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर आपण करत असेल तर ती प्राप्त परमेश्वराने ती जी क्रिया आहे ती स्वीकारली पाहिजे, ती लेखी लागली पाहिजे. या अनुषंगाने आपली प्रार्थना, आपली विनंती परमेश्वराकडे असली पाहिजे. परंतु आपलं दृष्टपर असल्यामुळं, लोकांना कळावं, लोकांना समजावं हा उद्देश असल्यामुळं आपल्याकडून या गोष्टी होत नाही, होऊ शकत नाही. मग त्याग असेल त्याच पद्धतीचा, आचार विचार प्रणाली असेल त्याच पद्धतीची. एखादी गोष्ट जर केली ना एखाद्या व्यक्तीनं तर तो इतका वेळा ते सांगतो आणि सत्संगामध्ये मला हे अनुभव येत असतात. एखाद्याने चहा सोडला तर तो कितीतरी वेळा सांगत असतो का मी चहा सोडला, मी चहा सोडला, मी चहा सोडला. या त्यागाच्या गोष्टी त्याला कळत नाही, समजत नाही की मी त्याग केलेला आहे, त्यातून मला फायदा झालेला आहे. मग दृष्टपर असेल किंवा अदृष्टपर असेल. आणि परमेश्वर म्हणतात जे तुम्ही करताय ते कोणाला समजलं नाही पाहिजे, परंतु लोकांना समजण्यासाठी आपण ते करत असतो. जाहिरातीचं युग आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असतो. जरी इथं साऱ्याला समजलं पण परमेश्वराला नाही समजलं तर त्या करण्याला काय अर्थ आहे. आणि इथं कोणालाच नाही समजलं पण परमेश्वराला समजलं तर त्याला फायदा आहे, तर त्याचा अर्थ आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपलं हित कशात आहे हे विचार करून परमेश्वराने आपल्याला या सूत्रातून अत्यंत सूक्ष्म असा त्याग सांगितलेला आहे. आणि हा सूक्ष्म त्याग अत्यंत परिपक्व विचारातून, प्रगल्भ विचारातूनच येऊ शकतो. अत्यंत जाणीवेच्या जीवाकडूनच होऊ शकतो. कारण आजूबाजूचं वातावरण अशा पद्धतीचं नाही की ते आपण करू शकू. परंतु जर जाणीव असेल, आपलं हित आपल्याला कळत असेल, समजलेलं असेल, परमेश्वराच्या प्राप्तीचंच आपलं ध्येय ठरलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पछाडलेलं तेच व्यसन आपल्याला लागलं असेल तर नक्कीच अशा सूक्ष्म आचार आपल्याकडून होऊ शकतो आणि व्हायला पाहिजे. समर्थ धर्म मात्रे, म्हणजे समर्थ होऊन धर्माचं आचरण केलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समर्थ आहे. भौतिक जगामध्ये संसार करत असताना, व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना, काही दुष्टपर कृती करत असताना, कारण राजस प्रवृत्ती, तामस प्रवृत्ती आपली असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असतो. पण धर्माची गोष्ट आली का आपण लगेच गळून जातो, आपण लगेच बॅकफुटला जातो, पाठीमागे जातो. तिथं उत्साह आपला गळून जातो, तिथं आपल्याला आळस येतो, आपल्याला नको नको वाटतं. सत्संगामध्ये कितीतरी लोकांना झोपा येतात, आळस येत असतो, बसणं होत नाही. तत्वज्ञानाचा विषय जेव्हा होतो तेव्हा त्यांना त्रास होतो. परंतु त्यांच्याच पुढे जेव्हा राजकीय सामाजिक विचार
आपण देत असतो आणि गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर तेच लोक अत्यंत उत्साहाने हिरहरीने भाग घेऊन तासनतास गप्पा मारतात. ही राजस तामस प्रवृत्ती, त्याच्यावरती संयम ठेवून त्याच्यावरती मात करून आपल्याला सात्विक प्रवृत्तीकडे जायचंय. सात्विकतेच्या पलीकडे आपल्याला निर्गुण प्रवृत्तीकडे जायचंय, निर्गुण त्यागाकडे जायचंय. हा विचार जेव्हा करू, आपला प्रवास आपल्याला समजला पाहिजे. आपण सुरुवात कुठून केली आहे, कुठपर्यंत जायचंय आणि कसं जायचंय. कारण परमेश्वराने ही प्रवृत्ती, जीव आणि देवता राजस आणि तामस सांगितले, सात्विक सुद्धा नाही. पण निदान सात्विकतेसारखं वागा तरी अशी परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे. आणि परमेश्वरांनी त्याग तर निर्गुणाचा करायला सांगितलेला, निर्गुणासारखा करायला सांगितलाय. मळवत त्याग तोच निर्गुण. कारण परमेश्वर निर्गुण निराकार असल्यामुळं परमेश्वराची त्या जीवाकडून अपेक्षा, आपल्याकडून अपेक्षा तशीच राहणार आहे. आता असला अवस्थेमध्ये, असल्या टप्प्यापर्यंत जायला आपल्याला किती सूक्ष्म विचार करावा लागेल, किती चिंतन करावं लागेल, किती जाणीव निर्माण करावं लागेल. आपण बोथट झालेलो आहे, गुळगुळीत झालेलो आहे, कशाचाही परिणाम आपल्यावर होत नाही. आणि म्हणून धर्म समर्थपणे आपण सांभाळू शकत नाही. धर्माचा विचार आला का आपल्यामध्ये उत्साह निर्माण व्हायला पाहिजे. धर्मचर्चा करताना आपण हिरिरीने भाग घेतले पाहिजे. धर्म ऐकताना, सत्संग ऐकताना आपल्या मनामध्ये एकाग्रता निर्माण झाली पाहिजे. तर ते आपल्याला समजणार आहे. तर आपण ते समर्थपणे समजू शकतो. समर्थपणे समजून घेतलं तर समर्थपणे आपण ते पाळू शकतो किंवा करू शकतो. म्हणून परमेश्वराने सांगितलंय धर्म हा समर्थपणे पाळला पाहिजे. सगळीकडे आपलं जे असतं ते धर्मामध्ये मात्र दिसत नाही. आणि त्याचा विचार करून आपल्याला कशामध्ये रस आहे, कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं जर चिंतन केलं तर आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपण राजस आहोत, तामस आहोत, सात्विक आहोत का त्याच्याही पलीकडे गेलोय का याच्याही खाली आहे, हे आपल्याला नक्कीच आपल्याला कळतं आणि समजतं. आणि आपण आपल्याला समजून घेणं लवकरात लवकर हे अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वरांचं हे सोपं नाहीये. विरळा नांदे हे करत असताना अत्यंत विरळ जीव आहे का तेच अशा पद्धतीनं नांदू शकतात, अशा पद्धतीनं त्याग करू शकतात. कारण अत्यंत सूक्ष्म ही आचार प्रणाली परमेश्वरांनी सांगितलेली आहे. त्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो, त्यांनी कधी चिंतन आपण केलेलं नसतं. आपण आचार कोणत्या बाजूनी बघत असतो, जड पदार्थाचा आचार त्याग, चेतन पदार्थाचा आचार त्याग, बाकी मग कपडे असतील, खाणं असेल, पिणं असेल, फिरणं असेल, इस्टेटी असेल, याचा त्यागाचा विचार करतोय. परमेश्वरांनी आपल्याशी निगडीत आपल्या मनातला, आपल्या विचारातला, आपल्या बुद्धीचं पहिलं क्लिनिंग आणि साफसफाई करायला लावली, शुद्धीकरण करायला लावलेलं आहे. जेव्हा अशा पद्धतीने करू तेव्हा धर्म समर्थपणे आपण पाळू शकतो. आणि तो जो पाळणार आहे तो अत्यंत विरळ आहे. सहस्रेषु परमेश्वरांनी, सर्वज्ञ श्री कृष्ण महाराजांनी सुद्धा श्रीमद भगवद्गीतेत सांगितलं, सहस्रेषु म्हणजे 1000 हा फक्त अभ्यास करण्याच्या उद्देशाने येत असतो. आणि हे अभ्यास करणारे जे आहे ते 1000 असतात. आणि त्या 1000तून परत एखादा त्याग करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. हा दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे, रहस्यातलं रहस्य ज्ञान आहे. हे कोणाला कळत नाही, कोणाला समजत नाही, परंतु आपलं अहोभाग्य आहे ते परमेश्वर कृपेने आपल्याला समजलंय, कळालंय, आपल्यापर्यंत ते पोहोचलंय. आणि म्हणून असा एखादा मनुष्यच फक्त हे राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सरी आपल्यातलेच जे शत्रू आहे त्याच्यावरती मात करून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने पुढं पुढं जात असतो. हे आपले शत्रू आहे त्याला तो परतवत असतो. आणि ते इतकं सोपं नाहीये. इंद्रियांना पराजित करणं, आपणच आपल्यावरती मात करणं हे इतकं सोपं नाही. आपल्याला आता दुसऱ्यावरती मात करायचं नाहीये. परमेश्वराने सांगितलेलं दुसऱ्याची स्पर्धा आपली राहिलीच नाहीये. आता ही स्पर्धा आपलीच आपल्या बरोबर आहे. आपले इंद्रिय हेच आपले दुश्मन आहे. त्या इंद्रियाच्या माध्यमातूनच विकार, त्या विकारातूनच आपला प्रमाद, आणि त्या प्रमादातूनच आपल्या अनेक सृष्ट्या गेलेल्या आहेत. बघा, विचार करा, आत्मकेंद्रित व्हा. दुसऱ्याचा विचार नाही करायचा आहे, आपण आपला विचार करायचा आहे. इंद्रियाच्या माध्यमातून विकार, विकाराच्या माध्यमातून प्रमाद, प्रमादाच्या माध्यमातून परत विकल्प, अनंत जन्म, अनंत सृष्ट्या गेलेल्या आहेत फक्त ह्या पायी. म्हणून परमेश्वराने सांगितलं विरळ नांदे. ह्या विजय मिळवणं एवढं सोपं नाही. आपण आपल्यावरती विजय मिळवणं, आपण आपला त्याग करणं आणि त्यातून आपण परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं, हा अत्यंत पहिली स्टेप परमेश्वराने आपल्याला सांगितलेली. आणि मग नंतर पुढचं आहे. पण परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान हे आत्मशुद्धीच्या माध्यमातून बाह्यशुद्धीकडे जात असतं.
पहिले आपले विचार शुद्ध, आपली विचारधारा शुद्ध, आपली दृष्टी शुद्ध, मग ती विचाराची प्रगल्भता, आणि मग ते बाया अंगावरती उमटत असतात, मग पुढं पुढं ते सरकत असतं. इंद्रियांना पराजित करणं एवढं सोपं नाहीये, आणि तो जो पराजित करू शकतो तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो. तोच त्या रस्त्यावरती संयमाने आणि अत्यंत धीराने परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. कारण आपण आपले शत्रू आपल्या बरोबर घेऊन फिरतोय, आणि त्याला जे खाद्य आहे ते खाद्यावरती जर आपण कंट्रोल केला तरच मग आपण त्यातपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यासाठी अत्यंत परखडपणे परमेश्वराने स्पष्ट हे सांगितलं की या इंद्रियाला खाण्यासाठी आपण द्यायचं नाहीये. आपण दिलं का तो खाणार आहे. खायचं तर खाय, नाही तर धूळ खाय, असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. जेव्हा भूक लागेल तेव्हा आपोआप खाईल. अशी मानसिकता जर आपल्या इंद्रियांच्या संदर्भात निर्माण झाली, म्हणजे आपलीच लढाई आपणच आपल्याला बरोबर करायला लागलो, का त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण दैवराटीचे, खऱ्या अर्थाने परमेश्वरातल्या मार्गातले, खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या प्राप्तीचे साधक आपण म्हणून घेऊ शकतो किंवा स्वतःला ठरू शकतो. अन्यथा ते होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी अत्यंत सुंदर असं उदाहरण परमेश्वरांनी देऊन आपल्याला वचन सांगितलेले. शेवंत्याचे आरल खुंपे, तोची खांड्या, भालियाचे घाये आडे देवडे साहे. म्हणजे एखादा राजा असतो, तो राजा ज्यावेळेस शयनगृहात जातो, झोपायला जातो, आराम करायला जातो, त्याच्या शयनगृहामध्ये त्याच्या बेडवरती शेवंतीची फुलं, अत्यंत नाजूक अशा फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात, गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात. परंतु थोडंसं जरी त्याच्यामध्ये त्या अंथरुणावर त्या राजकुमाराला थोडंसं जरी त्यातलं काही जर राहिलं आणि ते टोचलं तर त्याला त्रास होतो. आणि तो राजाचा मुलगा आहे, राजा आहे, त्याला जर तो त्रास झाला तर तो ते करणाऱ्याला काही करू शकतो, काही आदेश देऊ शकतो. त्याला ते टोचतंय, त्याला ते त्रास होतोय. परंतु तोच राजा ज्यावेळेस लढाईची वेळ येते तेव्हा लढाईमध्ये कितीतरी घाव आपल्या शरीरावरती घेतो, त्याला ते लागत नाही, त्याला ते टोचत नाही. युद्धामध्ये तो झुंजत असताना तलवारीचे कितीतरी भालेचे भाले त्याला लागत असतात, प्राप्त त्याला जे होतात ते त्याला सहन करावं लागतात. आणि म्हणून दुर्बळ माणूस जो आहे त्याने असं म्हणू नये की माझ्याकडून ईश्वर धर्माचे आचरण कसे होईल. तो राजा आहे, तो राजकुमार आहे, ते छोटसही सहन होत नाही. परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा अंगावरती भालेचे भाले आणि तलवारीचे वार जर सहन करू शकतो, तर आपण म्हणू शकत नाही माझ्याने एकच काय होईल ना. आपण सुद्धा परमेश्वराने आपला सुद्धा अभिमान घेतलाय, तुम्ही राजकुमार किंग आहात. आपण परमेश्वराचे पुत्र आहोत. परमेश्वर राजा आहे आणि त्या राजाचे आपण पुत्र आहोत. परमेश्वराच्या कृपेने आयुष्य आराम आपल्याला भेटलेला आहे, नक्कीच भेटलेला आहे, आणि ती कृपा समजून आपण त्याचा उपभोग पण घेत असतो. पण जेव्हा परमेश्वर प्राप्तीचा विषय येतो, आपलंच आपल्याबरोबर लढणं येतं, त्यावेळेस मात्र आपल्याला या समाजाकडून आपल्याकडून किती घाव जर झाले भेटले तरी आपण ते सहन केले पाहिजे, सांभाळले पाहिजे, आणि ते सहन केले तरच परमेश्वर प्राप्त होणार आहे, हे परमेश्वर आपल्याला यातून सांगताय. ही जी सूत्रांची जी शृंखला आहे, शृंखलाची जी माळ आहे, ही किती सुंदर अशी गुंफन केलेली. एकानंतर एक सूत्र येतं, एकानंतर एक सूत्र येतं, आणि त्या सूत्राचा अर्थ पुढे आपल्याला उमटतो, लक्षात येतो. कुठपर्यंत आणून ठेवलं परमेश्वराने आपल्याला या सूत्रांच्या माध्यमातून, त्यागाच्या माध्यमातून, हे परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगतात. आणि म्हणून या साधकांनी कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय काय सहन केलं पाहिजे, काय काय त्याग केला पाहिजे, त्या त्यागाची सुरुवात कुठून झाली पाहिजे आणि कुठपर्यंत केली पाहिजे तो त्याग, असं इतकं सूक्ष्म परमेश्वरांनी आपल्याला सांगितलं. आणि ते फक्त आणि फक्त आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी. आपण जे करतोय त्याचं ना धर्माला भलं होणार आहे, ना परमेश्वराचं भलं होणार आहे, ना दुसऱ्याचं भलं होणार आहे. त्याच्यात सर्वस्वी आपलं हित आहे ना आपलं भलं आहे, आणि म्हणून त्याचा आपण विचार केला पाहिजे. जीवापासून पुरुष उठे त्याचे नेनो कोणाची सिद्धीने. म्हणजे अंतःकरणापासून जर पुरुष या आचरणाला सुरुवात जर करील तर त्याचे आचरण परमेश्वर म्हणतात मी सिद्धीच नाही. परमेश्वर क्षणोक्षणी त्याग करायला लावलाय, आज्ञाप्रती पालन करायला लावलेली आहे, परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे. त्या अपेक्षेत जर आपण बसलो तर परमेश्वर म्हणतात तू उभा ठाकलाशी पुरी सिद्धी ते येथूनच नाही. आपल्याला फक्त मी करीन अशी हाव धरून ती करायचा प्रयत्न करायचा आहे. परमेश्वर म्हणतात मी सिद्धीच नेईल. पण अंतःकरणापासून, इथं डुप्लिकेशनला काही अर्थ नाही.
मी पाहिल करील करण्याचा प्रयत्न करील किंवा करण्याचा काहीतरी लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. असतं काहीच नाही. ना नैतिकता सांभाळतात, ना चांगले विचार ठेवतात आणि त्यागाच्या गोष्टी करतात किंवा त्याग करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी खूप मोठा ज्ञानी आहे, खूप मोठं पांडित्य मला मिरवता येऊ शकतं असं दाखवण्याचा प्रयत्न करा. इथं डुप्लिकेशनला अजिबात अर्थ नाही. कारण परमेश्वर सर्व काही जाणतात. आपल्या मनातलं, आपल्या अंतकरणातलं, आपल्या बुद्धीतलं, सूक्ष्मातलं सूक्ष्म परमेश्वराच्या नजरेतून, दृष्टीतून काहीही सुटत नाही. सहज आपल्या मनामध्ये एखादा सहज विचार येऊन जातो ना, आपण विसरूनही जातो. आपल्या मनामध्ये ते लक्षात येत नाही का कधीतरी असा विचार आला होता, परंतु तो सेव्ह केलेला असतो. परमेश्वराचा कॉम्प्युटर खूप मोठा आहे, तो पटकन पकडतो लगेच, आणि तो पकडल्यानंतर लगेच तो सेव्ह होतो. आणि त्याच्या अनुषंगाने केलेल्या विचाराच्या अनुषंगाने ते मानसिक जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुषंगाने काय मिळणार आहे त्याच्या पुढे लगेच ते सॉफ्टवेअर लगेच ओके करून टाकतं. कारण आपण या कॉम्प्युटरच्या युगामध्ये जगतोय. सॉफ्टवेअर आपण बघत असतो. काही स्टॉकचं सॉफ्टवेअर असतं, काही टॅलीचं अकाउंटचं सॉफ्टवेअर असतं. आपोआप त्या गोष्टी क्रिया घडत असतात. तसं परमेश्वराचं जे कॉम्प्युटर आहे ते खूप मोठं आहे, ते आपोआप क्रिया घडत असतात. आपण विसरून जातो. म्हणून परमेश्वर सांगतात एखादं छोटंसं कर्म तुम्हाला काय काय निस्तारायला लावेल सांगता येत नाही, म्हणून चालताना अत्यंत सावधपणे चाललं पाहिजे. परमेश्वराने सांगितली आचार प्रणाली अत्यंत सूक्ष्म पद्धतीची आहे. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून जर केली तर नक्कीच परमेश्वराचं सहाय्य होऊन आपण त्यातून आपल्यालाच वाचू शकतो. अन्यथा कोणीही आपल्याला वाचू शकत नाही. कारण परमेश्वराला तर आपल्याला वाचवायचं आहे. म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, मायेच्या तमीवातून बाहेर काढलंय, स्वतःच्या स्त्रीमुखी तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे, एकदा नाही 3-3 वेळा. त्यानंतर कोणाच्या तरी निमित्तातून परमेश्वर परत हे तत्वज्ञान आपल्याला परत सांगतातच. स्वतः अवतार घेऊन परमेश्वराने हे तत्वज्ञान वाडेवेडी फिरून सांगितलेलं आहे. आपल्या हित करायचंय परमेश्वराला, आपल्या हिताचा विचार परमेश्वरच फक्त करू शकतात आणि म्हणून ते करतात. आपणही सुद्धा आपल्या हिताचा विचार करत नाही. जोपर्यंत आपण आपल्या हिताचा विचार करत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. पहिला विचार, पहिले मानसिक निर्माण झालं पाहिजे, नंतर मग वाचिक, नंतर कृती होत असते. पहिला विचार तर येऊ द्या की मला माझं हित करून घ्यायचंय, मला माझं भलं करून घ्यायचंय, मला परमेश्वराला प्राप्त करायचंय, मला परमेश्वराचा आनंद मिळवायचा आहे, असा विचार तर येऊ द्या. तो विचार आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करणं, बाकीच्या गोष्टी करू शकतोय. तो विचारच येत नाही आपल्या मनामध्ये. आपल्याला देव नकोय, देवापासून सर्व पाहिजे. पण देव म्हणतात हे तर कर्माविषयी सगळे पावे, हे सर्व तुला भेटणारच आहे कर्माने. पण परमेश्वर हा कर्माने भेटत नसतो. हा कर्माचा सिद्धांत परमेश्वराने पूजनीय माईम भटांना पहिल्याच भेटीत खोडून टाकलेला आहे. परमेश्वर हा प्रयत्नाने भेटत असतो, ज्ञानाने भेटत असतो, दास्याने भेटत असतो. परमेश्वर कशा कशाने भेटणारे सूत्रपाठात अनेक सूत्रातून आपल्याला सांगितलेले, मोक्षाच्या व्याख्या सांगितलेल्या आहे. त्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल का परमेश्वर कशाने मिळेल, कशाने भेटेल. म्हणून अंतकरणापासून खरोखर आपलं हित आहे आणि याच्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नाही दुसरा, असा विचार करून जेव्हा आपण पक्क होतो आणि त्या पक्क्या विचारातून चालायला सुरुवात करतो तर नक्कीच परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला सहाय्य तर करीलच करील, पण सिद्धीला घेऊन जाईल. कारण परमेश्वराने सांगितलं बोध देणारा मी आणि प्राप्तीला नेणारा मी आहे. पण मधली जी कड आहे, आतली जी कड आहे ती मात्र जीवाची आहे. ती म्हणजे अनुसरणाची, ती म्हणजे त्यागाची, ती म्हणजे आचरणाची. आणि तेच आचाराची कड जी जीवाची आहे, तो आचार कसा असावा ते पद्मेश्वरांनी तत्वज्ञानात आपल्याला सांगितलंय. स्पष्ट परमेश्वरांनी कोणतीच गोष्ट अस्पष्ट सांगितलेली नाही, अत्यंत पारदर्शक स्पष्टपणे सांगितली. आद्यंती दैव मध्य पुरुष, बोध देणारा परमेश्वर, प्राप्तीला नेणारा परमेश्वर, परंतु मधला जो पुरुष आहे तो त्या पुरुषाचा कड आहे, तो आपला कड आहे. पण आपण म्हणू नये येतील योग, परमेश्वर करून घेईल. परमेश्वराने अजून काय काय करायचंय, तो आपल्या घरचा गडी नाहीये का त्यांनीच सर्व करावं. आपलं तोंडात टाकायचं काम कोणीतरी करू शकतं, परंतु चावायचं काम, गिळायचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून आचार, त्याग, त्या अनुषंगाने निर्माण झालेलं अनुसरण हे फक्त आणि फक्त जीवाची कड आहे आणि ती आपल्यालाच करावं लागते ना आपल्यालाच करावं लागेल. याला दुसरा कोणताही पर्याय नाही. हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जाणार आहे, तेव्हाच परमेश्वर सहाय्य करणार आहे. हे मनामध्ये ठाण मांडून जर आपण ठेवलं
तरच आपल्याला या गोष्टी समजू शकतात, कळू शकतात. पुरुष आपले करणीय करून असावे, मग दैवे करावे ते दैवीची करील. किती स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेले. परमेश्वर म्हणतात जीवानी काय करायचंय ना ते करायला सुरुवात करावी आणि ते कर्तव्य भावनेने करीत असावं, करत राहिलं पाहिजे. आणि मग मात्र त्याला काय द्यायचंय ना ते परमेश्वर म्हणतात स्वतः मी ठरविल, दैव ठरविल. पुरुषाने आपले कर्तव्य करीत असावे, मग दैवाला जसे करायचे ते करीत राहील. परमेश्वर करतच आलेला आहे ना. स्वतःचा आनंद देण्याची कृपा उपजली, मायेकरवी सृष्टी रचना केली, मायेकरवी जीवाला बाहेर काढलं, स्वतः अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं, वाडोवेडे फिरून स्वतः करून दाखवलं. हे परमेश्वर करतच आलेले आणि आजही करताय, उद्याही करत राहणार आहे, फक्त आणि फक्त या जीवासाठी. पण आपण आपलं केलं पाहिजे, आपण आपलं करत राहिलं पाहिजे. आचार्य तयाचा धर्म, हा करत नाही, तो करत नाही, हा कसा काय करील, तो कसं काय करील, तो करणार का नाही, नाही केलं तर काय होईल, ह्या दुसऱ्याचा विचार न करता आपण आपला विचार करून आपण आपलं वरती लक्ष देऊन त्या गोष्टी जर आपण करायला सुरुवात केली तरच परमेश्वर म्हणतात तू करत राहा, मला काय करायचं ते तुझ्या बाबतीत नक्कीच करील. कारण ते सॉफ्टवेअर परमेश्वरांनी फिक्स करून टाकलेलं आहे. हे केलं का हे, ते केलं का ते, लगेच भेटत राहणार. योग्य केलं तर लगेच योग्य, अयोग्य केलं तर लगेच अयोग्य. दोन्ही बाजूनी आपली ही परिक्रमा चालू असते. आणि म्हणून परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय की जीवानी जे आहे ते कर्तव्य भावनेने केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. आपलं हित कशात हे जाणवलं पाहिजे, जाणून समजून उमजून करायला सुरुवात केली पाहिजे. मग मात्र परमेश्वर आपल्या पूर्वकर्माचे सर्व जे वाईटच कर्म आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जाणार आहे. कारण ते दुष्कर्म जर परमेश्वराने आठवणीत ठेवले तर नक्कीच कधीच आपण जाऊ शकत नाही. कारण जीव हा दोषाचा आळ आहे, दोषाचा पुतळा आहे. कशात तरी काहीतरी कोणत्या तरी दोषात हा जीव अडकलेला आहे. निर्दोष हा जीव असूच शकत नाही, होऊ शकत नाही. परमेश्वराने पूजनीय आचार्यांना निरूपण करताना हे स्पष्ट सांगितलंय. आणि त्याचं दुःख आचार्यांना झालं, ते रडायला लागले तेव्हा परमेश्वर सांगितलं धीराचं व्हावं, त्या अयोग्य जीवाला मीच योग्य करील आणि मीच प्राप्तीला नेणार आहे. हे वचन परमेश्वराने आचार्यांच्या निमित्ताने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आशावाद, आत्मविश्वास आपल्यामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे की मी करील तर परमेश्वर नक्कीच मला देईल. पण केलं करण्याची कड, करण्याचा प्रयत्न करायची सुरुवात ही मात्र आपण आपल्यापासूनच केली पाहिजे. अन्यथा देव करील आणि देव करून घेईल ही भावना ज्याच्यामध्ये आहे, याची विचारधारा आहे, तो कधीच परमेश्वराला प्राप्तीला जाऊ शकत नाही आणि परमेश्वर काही करणार पण नाही. परमेश्वराने ती बी अवस्था स्वतः स्वीकारली असती, ती बी व्यवस्था जर आपली केली असती तर जीवानी काहीच केलं नसतं. कारण जर कड जीवाची आहे, ती जीवाची कड नसताना परमेश्वराने जर करायचं ठरवलं असतं तर लीळाचरित्रामध्ये आपल्याला असे कितीतरी साधक दिसतील का परमेश्वरांनी कान पकडून त्यांना अनुसरायला लावलं असतं, त्याग करायला लावलं असतं, पण नाही करायला लावलं. ही त्याची कड आहे. पद्मनाभी असतील, नाथोबा असतील, शरदोबा असतील, देवानी तर सांगून मोकळे झाले एका स्थानाची सवय न व्हावी. पण समोर परमेश्वराच्या सन्निधानात त्यांनी जेव्हा तो विचार केला तेव्हा परमेश्वराने कान धरून अजिबात नाही, इथं बसता येणार नाही, एका स्थानाची सवय न व्हावी, मी तुला सांगितलंय, तू ऐकलं नाही तर असं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, चल निघ इथून माझ्याबरोबर चाल, असं म्हटले असते. ही जीवाची कड आहे. या आपली सत्सदी वेगबुद्धी जागृत ठेवून आपण त्याच्यावरती सावधपणे कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं ते आपण ठरवायचंय. मग परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे. सर्वच काही परमेश्वर करायला लागले तर आपण करायचं काय? आणि कसं आपल्या स्वतंत्रतेला परमेश्वर धक्का लावतात? लावू शकत नाही. जीवा स्वतंत्र पदार्थ आहे. त्या स्वतंत्रते विचाराने त्या जीवानी परमेश्वराला प्राप्त करायचंय. त्याच्यामध्ये तेवढी ताकद नाही, परंतु परमेश्वराने जी अपेक्षा केलेली त्या करायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच परमेश्वराचं सहाय्य आपल्याला होत असतं. आणि परमेश्वराने ते स्पष्ट आपल्याला वचनातून सांगितलेले की पुरुष जेतुला प्रयत्न करे तेतुल दैव सहाय्य करे. जितका जितका प्रयत्न आपला जास्त, त्या प्रयत्नातला यश द्यायचं काम आणि सहाय्य करायचं काम परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. जितका जितका प्रयत्न कर, ज्या ज्या पद्धतीनं प्रयत्न कर, त्या त्या विचाराने, त्या दृष्टीनं, त्या त्यागाने प्रयत्न कर. जितका प्रयत्न तुझ्याकडून, माझे 1 पाऊल आहे, परमेश्वर म्हणतात माझे 10 पाऊल आहे तुझ्यासाठी. एवढं दयाळू, मायाळू, कृपाळू पण आपल्याला स्पष्ट आणि वचन देऊन सांगतोय, प्रॉमिस देऊन सांगतोय
तरी जर आपण दैवावरच सारं ढकलत असेल तर मग आपल्यासारखे निष्क्रिय माणसं परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, तू जसा जसा प्रयत्न करशील, जसं जसं तुला दैव सहाय्य करीत राहील, जशा जशा पद्धतीनं विचार करशील, जसं जसं त्याग करशील, तशा तशा पद्धतीनं तुला माझं सहाय्य होत राहील. आणि जर विचार करा, होकारात्मक विचार करा, ज्या ठिकाणी परमेश्वराचं सहाय्य आहे तिथं अनसक्सेसचा विषय येतो कुठं? जे अनंत ब्रह्मांडाचं नायक, सर्वात मोठं सामर्थ्य, परमेश्वर समर्थ, सर्वात मोठं समर्थ पण त्या परमेश्वराकडे, त्याचं थोडंसं सहाय्य सुद्धा आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतं. त्याच्यासाठी परमेश्वराने जी अपेक्षा केली ती अत्यंत छोटी आहे, की तू प्रयत्न कर. म्हणून आपला धर्म हा प्रयत्नवादी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 99% प्रयत्न आणि 1% प्रारब्धवाद. तो 1% प्रारब्धवाद आहे त्याचा आपण विचार करायचाच नाही, कारण आपल्या हातामध्ये ते नाहीये. जे आपल्या हातामध्ये नाही त्याचा विचार का करायचा? आपल्या हातामध्ये काय करायचंय? प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न 99% आपण केला पाहिजे. म्हणून आजपर्यंत आपण अनंत जन्मात, अनंत सृष्टी दुःखाला जे गेलो ते फक्त आणि फक्त आपल्या अप्रयत्नामुळं, आणि ते जायला नको म्हणून प्रयत्नावरती आपला सतत हट्टास आणि आपला सतत प्रयत्नावरती प्रयत्न असला पाहिजे. आणि तो प्रयत्न जर असेल तर परमेश्वराचं सहाय्य होईल. आणि परमेश्वराचं जर सहाय्य झालं तर नक्कीच या परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ शकतो. हा आशावाद, आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण आपण केला पाहिजे. आपण आज जो सत्संग घेतला त्या सत्संगातून ज्या आपल्या विचारधारा, ज्या प्रतिक्रिया आहे त्या नक्की कळवा. त्यावरती आपण चिंतन नक्की करू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.